श्री प्रवीण स्वामी. राज्यपाल महोदय यांच्या अभिभाषणावरती विरोध दर्शवण्यासाठी मी निवेदन या ठिकाणी करतो आहे. महाराष्ट्र आणि देश घडवणाऱ्या राष्ट्रपुरुष महामानव यांच्या आदर्शाचे पालन करण्याचे निवेदन या अभिभाषणात दिसून येते. राज्यात सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्न तर सोडाच, परंतु सरकारमधील मंत्री पदाधिकारी यांच्याकडून राष्ट्रपुरुषांचा आणि महामानवांचा अपमान झाल्याचे वारंवार दिसून येते. यावर प्रतिबंधात्मक उपाय, कठोर कारवाई करण्यासंदर्भात विचार केल्याचं दिसत नाही. राज्यातील शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी 2025 ते 2029 AI कृषी धोरण राबवण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. AIचा उपयोग शेतीमध्ये करणे महत्त्वाचे असले तरी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करणे, 2024ची अतिवृष्टी 2025 मधील अतिवृष्टीचे अनुदान 100% शेतकऱ्यांना मिळालेले नाही. माझ्या उमरगा लोहारा मतदारसंघातील 30,000 शेतकरी अद्यापही अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहेत. कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटीची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे, परंतु जगाचा पोशिंदा बनवणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी किंवा त्यांच्या विविध अनुदानांसाठी पैसा या ठिकाणी पुरवला जात नाही. ही खेदाची बाब या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो. अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेतामधली माती वाहून गेली, बंधारे वाहून गेले, शेतरस्ते वाहून गेले, जनावरे वाहून गेले. यांच्यावर उपाययोजना करण्यासाठी 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं, परंतु या पॅकेजपैकी 15,500 कोटी खर्च झाले. उर्वरित निधी खर्च झालेला नाही. तो लवकरात लवकर खर्च करून शेतकऱ्यांना मदत करावी. नोकर भरती, वाढती बेरोजगारी याबाबत नेमक्या कोणत्या उपाययोजना करण्याचे शासनाने ठरवले आहे. शासकीय कार्यालयातील अनेक आस्थापनांवर कंत्राटी तात्पुरत्या स्वरूपामध्ये नेमणुका केलेल्या आहेत, त्यांना कायम करण्याचा विचार केला पाहिजे. आत्ता सध्या आझाद मैदानावर अनेक संघटनांचे आंदोलनं सुरू आहेत. राज्यातील अनेक सहकारी पतसंस्था, मल्टीस्टेट बँका, सहकारी बँका, चिटफंड योजना यांच्यामार्फत ठेवीवरचे आकर्षक व्याजदर देणे, लवकरात लवकर कमी कालावधीत ठेवी दामदुप्पट करून देणे अशी आमिषे दाखवून ग्राहकांची कोट्यावधींची फसवणूक झालेली आहे. अशा आर्थिक गैरव्यवहार, फसवणूक संदर्भामध्ये ठोस उपाययोजना राबवण्यात यावेत. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजना फक्त आणि फक्त राज्यातल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आखलेली होती काय? त्यांचा 11 महिन्याचा कार्यकाल संपून गेला आहे. त्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असं सरकारच्या वतीनं नेहमी सांगितलं गेलं आहे. निवडणुकीपूर्वी या योजनातील प्रशिक्षणार्थ्यांना शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्याचे आश्वासन सरकारनं दिलं होतं. हे आश्वासन पूर्ण केल्याचं दिसत नाही. या प्रशिक्षणार्थ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडून देऊ नये. यांना नोकऱ्यामध्ये त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सामावून घेण्याचा प्रयत्न करावा. अध्यक्ष महोदय, माझी सरकारला विनंती आहे की संगणक परिचालक मानधन 10,000 वर ते काम करत आहेत, त्यांची माफक अपेक्षा आहे. 17,000 नियमितपणे त्यांना मानधन देण्यात यावे. राज्यात 30 सप्टेंबर 1993 मध्ये आमच्या भागामध्ये खूप मोठा किल्लारीचा भूकंप झाला. या भागातला पुनर्वसन विकास आराखडा मंजूर करण्यात यावा आणि त्या ठिकाणी ज्या बेसिक सुविधा आहेत त्या सुविधा पुरवण्यात याव्यात. माध्यमिक शालांत परीक्षेनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जी प्रवेश परीक्षा घेतली जाते त्या CET मध्ये 2 वेळा संधी देण्याचं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. ज्या पद्धतीनं इंजिनिअरिंगसाठी ही CET 2दा आयोजित केली जाते, त्याच पद्धतीनं केंद्र सरकारच्या वतीनं जी नीट परीक्षा वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाते ती देखील 2 वेळा करण्याची शिफारस राज्य सरकारनं केंद्राकडे करावी. अगदी 2 मिनिटामध्ये या ठिकाणी मी संपवणार आहे. 2019-20 साली कोविडमुळे अनेकांचे मृत्यू झाले. ज्या कुटुंबातील कर्ता पुरुष मयत झाला आहे अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण
सरकारच्या वतीनं त्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत द्यावे। व्यावसायिक शिक्षणासह राज्य सरकारने राज्यातील महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वारसा प्राप्त मंदिरे आणि स्मारकासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे। सुमारे 3,661 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे। यासोबतच मी आपणास विनंती करतो आहे की उमरगा लोहारा तालुक्यातील विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक शतकांपूर्वी हेमाडपंथी मंदिरं आहेत, त्यामध्ये शिवमंदिर आणि बारवांचा समावेश आहे। आज त्यांची दुरावस्था झालेली आहे। यापैकी काही मंदिरे भग्नावस्थेमध्ये आहेत। ही मंदिरे देखील ऐतिहासिक वारसा जपणारी आहेत। यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी देखील भरीव निधीची तरतूद या ठिकाणी करावी। विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी धोरण आखल्याचं दिसतंय, परंतु विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ह्या फक्त स्पर्धेमुळे होतात का याचाही विचार करावा। आणि त्यामध्ये एक दुसरं कारण असं वारंवार लक्षात येत आहे की पालकांच्या अवास्तव अपेक्षा ज्या विद्यार्थ्यांच्या प्रती आहेत त्याचं दडपण घेऊन देखील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढल्याचे दिसत आहेत। याकरिता ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं समुपदेशन करण्याची योजना आहे त्याच पद्धतीनं पालकांचं देखील समुपदेशन करण्याची अतिशय आवश्यकता आहे असं मला वाटतं। राज्यातील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं 4 दिवसापूर्वी 20/2/2026 रोजी एक पत्रक काढण्यात आले आहे। यामध्ये उमेदवारांना शिक्षक भरतीसाठी केवळ 50 पसंतीक्रम नोंदविण्याची अट घातली आहे। ही अट अतिशय जाचक आहे, कारण राज्यात कुठेही नोकरी मिळाली तरी चालेल या भावनेतून राज्यभरातील असंख्य रिक्त जागेसाठी अर्ज करता आले असते, मात्र मर्यादित पसंतीक्रमामुळे सर्व जिल्ह्यात ही संधी उपलब्ध होऊ शकत नाही। परिणामी उमेदवार कायमस्वरूपी स्पर्धेबाहेर फेकला जाण्याची भीती निर्माण झाली आहे। माझी विनंती आहे की लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक पात्र जागेसाठी दावा सांगण्याचा अधिकार आहे। म्हणून पवित्र पोर्टल भरती प्रक्रियेमध्ये मर्यादित पसंतीक्रमाची अट रद्द करण्यात यावी आणि तसा दुरुस्ती आदेश या ठिकाणी करण्यात यावे। मी वारंवार जिल्हा परिषद शाळांच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी आपल्या वतीनं केलेली आहे। आज देखील मी विनंती करतोय की ज्या जिल्हा परिषद शाळांचं बांधकाम 30, 40, 50 वर्षापूर्वी झालेलं आहे, आज त्या शाळा मोडकळीस आलेल्या आहेत। अशा शाळांचं एक स्ट्रक्चरल ऑडिट व्हावं आणि या सगळ्या जिल्हा परिषद शाळांचं नूतनीकरण व्हावं, ज्या शाळांमध्ये या राज्यातील ग्रामीण भागाचं भवितव्य आकारास घेतं। ग्रामीण भागातील गोरगरिबांची विद्यार्थी त्या शाळेमध्ये जातात, त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या शाळांची पुनर्बांधणी व्हावी ही मागणी मी या ठिकाणी करतोय। आणि आपण मला या ठिकाणी बोलण्यासाठी संधी दिलात त्याबद्दल आपले आभार मानतोय आणि राज्यपालांच्या अभिभाषणाला विरोध दर्शवतोय। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।